नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो थेट जागतिक सोयाबीन बाजारातून। होय मित्रांनो, जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात दिसत आहे या ठिकाणी आता रेकॉर्ड तेजी। मग जागतिक सोयाबीन बाजारामध्ये नक्की असं काय सध्या घडले की ज्यामुळे जागतिक सोयाबीन बाजारामध्ये आपल्या सोयाबीनच्या बाजारभावात सध्या दिसत आहे रेकॉर्ड तोड तेजी। ही रेकॉर्ड तोड तेजी जी जागतिक सोयाबीन बाजारात दिसत आहे यामागचं कारण काय आहे? काय ही रेकॉर्ड तेजी इथून पुढे सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कायम राहणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आलेल्या रेकॉर्ड तेजीचा परिणाम काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती होताना आपल्याला इथून पुढे दिसून येणार? चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे। या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून इथं आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। आणि जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्याने पाहावयास मिळत राहतो। चला तर मग मित्रांनो आता बघूयात की जागतिक सोयाबीन बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी का आली आहे। ही तेजी इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाला कुठून कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते आणि याचा परिणाम इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो। चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तरे। जर आपण सर्वांनी बघितलं तर इथून मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सीबॉट वरती सोयाबीनचा बाजारभाव हा $10 प्रति बुशेलच्या आसपास होता। जो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला $11.30 प्रति बुशेल्स एवढा आहे। म्हणजे जर आपण एकंदर या ठिकाणी परिदृश्य बघितलं तर मागच्या 2-3 आठवड्यात सीबॉटवर म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव तब्बल 13 ते 15% वधारलाय। मग आता प्रथम समजून घेऊयात की आंतरराष्ट्रीय बाजारात ही तेजी का आली। तर लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिकेनं चीन सोबत सोयाबीनची खूप मोठी डील केली जी जवळपास 200 लाख टन प्रतिवर्ष असं इथून पुढचे 3 वर्ष निर्यातीचा हा महत्त्वाचा करार आहे। याच्यामुळे काय झालं की अंडर व्हॅल्यू असणारा सोयाबीनचा बाजारभाव हा त्या ठिकाणी लेवलवर आला। आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेजी येण्यामागचं हे कारण आहे ज्यामुळे सध्या 11-11.5 पर्यंत हा बाजारभाव आलाय। इथून पुढे काय, आता इथून पुढे तुम्हाला सांगतो करार झाल्यामुळे भाव एवढा वाढला आणि त्यानंतर आता करार जो आहे तो या ठिकाणी प्रत्यक्षात उतरणं म्हणजे ॲक्च्युअल डिलिव्हरी सुरू होणार। त्यामुळं मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि ही तफावत सोयाबीनच्या दराला आधार देत आहे आणि इथून पुढे आधार देत राहणार। शिवाय चीन पाठोपाठ बांगलादेश व इतर देशांसोबत सुद्धा अमेरिकेनं सोयाबीन, सोयातेल, सोयाबीनचे करार केले।
तर ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये अमेरिकेची सोयाबीन निर्यात ही डिसेंबर महिन्यापासून पुढे अत्यंत जास्त प्रमाणात वाढणार आणि याच्यामुळे मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होणार व यामुळे 31 डिसेंबरपर्यंत सीबॉटवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा $13 प्रति बुशल्सपर्यंत येऊ शकतो। म्हणजे ही तेजी जी आहे तर ही या ठिकाणी 50% आली, 50% बाकी आहे, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही। ये आई हुई तेजी सिर्फ झाकी है और पूरी तेजी आना अब बाकी है। यानुसार जर बघितलं तर आणखीन तेजी येणार आहे। आता ॲक्च्युअल मूळ मुद्दा काय की आंतरराष्ट्रीय बाजारात भाव एवढा वाढतोय, इट्स ओके, पण याचा देशातील सोयाबीन दरावरती काही परिणाम होणार का? यस, होणार। मग याचा देशातील सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार तर तुम्हाला समजावून सांगतो। एकतर यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादन 20-25% घटले। दुसरी गोष्ट, सध्या दर पातळी 42 ते 45 प्रति क्विंटलच्या दरम्यान आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सध्या सरकारची हमीभावावर सोयाबीन खरेदी महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश इथं सुरू झाली नाही, जी 1 डिसेंबर नंतर सुरू होईल। याचा अर्थ लक्षात घ्या, सरकारची 1 डिसेंबर नंतर प्रचंड प्रमाणात सुरू होणारी सोयाबीनची खरेदी शिवाय व्यापारी आणि ऑइल मिलवाले यांची खरेदी यामुळे डिसेंबर महिन्यात मागणी व पुरवठ्यात गॅप हा पक्का निर्माण होणार आणि याच्यामुळं आपल्याला देशातील सोयाबीन बाजारभावात प्रचंड तेजी येण्याचे चिन्ह संकेत यावरून दिसत आहेत। यामुळे सोयाबीनचा बाजारभाव डिसेंबर एंडिंग पर्यंत किंवा जानेवारीच्या मध्यापर्यंत जर आपणास 5,000 पर्यंत पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको। मग अशा परिस्थितीत विक्रीचं चित्र नक्की कसं राहणार तर तुम्हाला सांगतो। ओव्हरऑल जी समीकरणं व गणित आकलनात्मक दृष्टीने आपल्या समोर आली आहेत, याच्यानुसार एकच लक्षात घ्या की इथून पुढे सोयाबीनचे बाजारभाव तेजीत राहणार आणि मार्च एप्रिलमध्ये सगळं काय ओके घडलं तर भाव 5,500 ते 6,000च्या दरम्यान सुद्धा पोहोचू शकतो। म्हणून ज्यांना सोयाबीन साठवून ठेवायचं आहे त्यांच्यासाठी ही चांगल्या पद्धतीची एक अपॉर्च्युनिटी आहे। जर तुम्हाला पैशाची नितांत गरज असेल, खुल्या बाजारात सोयाबीन विकल्याशिवाय गत्यंतर नसेल तर 15 डिसेंबर नंतर 5,000च्या आसपास जेव्हा भाव जाईल तिथं 50% सोयाबीन विका आणि 50% सोयाबीन येण्यात तेजीसाठी रोखून ठेवा, ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा। आता भविष्यात देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आता आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।